काश्मीर पुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। राधावेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजिए इन चरणों को वास। बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधा रानी की जय बोलो रे भाई सब संतन की जय। नारायण। श्रीमद् भागवत सत्संग आणि कालच्या सत्संगामध्ये आपण सर्वांनी ऐकलं होतं की भगवान परमेश्वराची अभेद उपासना कशी केली जाते। ज्या ठिकाणी अहंग्रह उपासना, भगवान परमात्मा आपल्यापासून कदापि भेद नाही, भिन्न नाही, अशा प्रकारे भाव दृढ ठेवून अत्यंत निर्मल, अत्यंत निश्चळ प्रकारे परमात्म्याची दृढतापूर्वक उपासना, आराधना कशा प्रकारे केली जाते त्याचं या ठिकाणी आपण वर्णन करत होतो। त्यामध्ये दुसऱ्या स्कंधाचा 6वा अध्याय समाप्त झाला होता आणि आता दुसऱ्या स्कंधाचा 7वा अध्याय या ठिकाणी प्रारंभ होतो। तर या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याच्या लीलावतारांची कथा त्या ठिकाणी सांगून आपल्या सर्व भक्तांचं कशा प्रकारे काय म्हणतात त्यांची जी भक्ती आहे कशा प्रकारे ते चिंतन करतात परमात्म्याचं, त्या सर्व लीला अवतार कथा परमात्म्याच्या कशा प्रकारे ते चिंतन करून करून तदाकार तद्रूप होऊन जातात त्याचं वर्णन केलंय। तर त्या देवाच्या काय काय लीला अशा आहेत ज्याचं चिंतन भक्त लोक करतात। परमात्म्याने काय काय लीला केल्या, अवतार घेतले ना, जे अवतार झाले त्या सर्व अवतारांमध्ये भगवंताने काही लीला अशा केलेल्या आहेत ज्या अत्यंत उत्तमाति उत्तम आहेत। त्या सर्व लीला कथांचं त्या ठिकाणी श्रवण, त्या लीलांचं चिंतन, त्यांचं त्या ठिकाणी मनन भक्तिभावपूर्वक जर केलं तर त्या परमात्म्याच्या सर्व लीला कथा श्रवण करण्याचं जे फळ आहे ते सहज प्रकारे असं मिळून जातं, ते म्हणजे अभेद उपासना, अभेद अभिन्न। त्या ठिकाणी प्रतीक सुद्धा नाही, प्रतीक उपासना पण अगदी अभेद परमात्म्याशी साधून दृढ करून। तर मग जा 6वा अध्याय होता त्यामध्ये परमात्मा जो विराट पुरुष आहे त्याच्या विभूतींचं वर्णन केलं होतं आणि आता जो 7वा अध्याय आहे यामध्ये तो विराट पुरुष परमात्मा जो की निर्गुण निराकार आहे, अप्रमेय आहे,
तो प्रत्येक वेळी शुद्ध विशुद्ध आहे. तर असा शुद्ध परमात्मा आपल्या भक्तांवर अनुग्रह करण्याकरता जेव्हा अवतार धारण करून या पृथ्वीवर येतात तेव्हा ते काय काय लीला करतात याचं वर्णन केलेलं आहे. की बघा, तो परमात्मा शुद्ध आहे तरीही लीला करण्याकरता अवतार धारण करतात. तर मग तो हा 7वा अध्याय या ठिकाणी आता ब्रह्मा वर्णन करतात की हे नारदा, भगवान परमात्मा जो की अनंत आहे, हरी अनंत, हरी कथा अनंत, भगवान परमात्मा अनंत आहे. अनंत म्हणजे काय? नास्ति यस्य अंतः सह अनंत. अनादि म्हणजे काय? नास्ति यस्य आदि म्हणजे ज्याचा आदि नाही आणि अंतही नाही, अर्थात ज्याचा सुरुवातही नाही शेवटही नाही, असा अनादि अनंत तो परमात्मा, तोही या ठिकाणी क्रीडा करण्याकरता, लीला करण्याकरता अवतार धारण करून या ठिकाणी येतात. तर त्या सर्व अवतारांमध्ये सगळ्यात पहिलं वर्णन केलेलं आहे की जेव्हा भगवान ब्रह्मा सांगतात की ही संपूर्ण जी सृष्टी आहे ही सृष्टी प्रलय व्हायला चालली होती, प्रलयाकडे चालली होती, जलमग्न होणार होती, तेव्हा त्या ठिकाणी ती जी पृथ्वी होती ती डुबली होती. कुठे? समुद्रामध्ये, जलामध्ये. आणि ती डुबवली कोणी होती? म्हणतात हिरण्याक्ष नावाच्या एका दैत्याने. हिरण्याक्ष हा हिरण्यकश्यपूचा मोठा भाऊ. तर त्याने ती पृथ्वी जलामध्ये डुबवली होती. जलमग्न झालेली पृथ्वी, त्या पृथ्वीला उद्धार करण्याकरता भगवान वराह अवतार धारण करून आले. ब्रह्मा सांगतात की जेव्हा माझा प्रादुर्भाव झाला, भगवंताने जेव्हा मला सगळ्यात पहिलं बनवलं आणि काय म्हटले की जाऊन आता तुम्ही सृष्टी निर्माण करा. ब्रह्मदेवाने पाहिलं की सगळीकडे काय दिसतंय? सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. मग पाण्यामध्ये कशी काय सृष्टी बनवायची? म्हटले देवा आता कसं हो? भगवान म्हटले काळजी करू नका. तर भगवान त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या मुखामधून आले, मुखामधून बाहेर आले. अगदी छोटंसं रूप होतं आणि आता ते अत्यंत विशाल रूप धारण केलं. ते भगवान वराह. आणि त्यांनी काय केलं? जसं की बघा, इंद्राचा जो वज्र असतो ना, इंद्रवज्र, जे पूर्वीच्या काळी पर्वतांना पंख होते, तर ते पर्वत पंख असल्यामुळे ते स्थिर राहायचे नाही एका ठिकाणी आणि मग ते सारखे उडत राहायचे इकडून तिकडे तिकडून इकडे आणि ते बघत नव्हते कुठे मनुष्य आहे, कुठे जीवजंतू आहेत, ते कुठे जाऊन बसायचे. आणि पर्वत जिथे बसला की खालचे सगळे गेले ना, मग अशा प्रकारे उत्पात करायचे पर्वत. मग त्या पर्वतांचे पंख तोडून टाकले इंद्राने, वज्र मारलं आणि ते पर्वताचे पंख तोडून टाकले. तेव्हापासून पर्वत उडू शकत नाही, एका जागी स्थिर आहेत. जसे इंद्राने पर्वताचे पंख वज्राने तोडले त्याप्रमाणेच भगवान वराहाने काय केलं? त्या ठिकाणी अत्यंत क्रूर दैत्य, जो की पृथ्वीला ज्याने जलमग्न केलं होतं, त्या पृथ्वीला जलमग्न केलेल्या दैत्याला, हिरण्याक्ष दैत्याला मारलं, त्याचा वध केला, त्याचे तुकडे तुकडे केले आणि भगवती पृथ्वीला त्या ठिकाणी उद्धार केला, पृथ्वीला वर आणलं, बाहेर आणलं. अशा प्रकारे हे वराह भगवान यांचा अत्यंत दिव्य ही लीला अवतार कथा आहे. यांच्या अवताराचं प्रयोजन अत्यंत दिव्य आहे. भगवान परमात्मा अत्यंत शक्तिशाली आहे. कोणत्याही रूपामध्ये अवतार धारण करून सृष्टीचं संचालन करणारे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी पहिलं वर्णन केलं. तर या लीलेचं वर्णनही भक्त लोक करतात की देवाने कशा प्रकारे पृथ्वीचा उद्धार केला, कशा प्रकारे हिरण्याक्षाला मारलं, आणि अशी ही सुंदर अशी कथा. त्याच्यानंतर पुढची कथा येते, म्हणतात की जातो रुचे रजनयत सुयमान सुयज्ञ. म्हणतात की रुची प्रजापती यांच्या घरी, रुची प्रजापतींची पत्नी आकुती यांच्या घरी भगवान त्या ठिकाणी सुयज्ञ नावाने अवतार धारण करतात. त्यांना यज्ञ भगवान पण म्हटलं जातं. तर भगवान यज्ञ अवतार धारण करतात. आणि रुची प्रजापतींना एक मुलगी होती, तिचं नाव होतं दक्षिणा. तर भगवान यज्ञांनी दक्षिणासोबत विवाह केला आणि विवाहानंतर त्यांना त्या ठिकाणी एक सुंदर असा पुत्र झाला. त्याचं नाव ठेवलं सुयम. आणि हा सुयम नावाच्या पुत्राने सगळे जे देवता लोक आहेत स्वर्गीचे, या सर्व देवतांवर मोठे मोठे जे संकट येतात ना,
त्या सर्व संकटांना नष्ट केलं. संकट हरण त्यांना त्या ठिकाणी नाव पडलं. तर संकट हरण करणारे, हरण करतायत ना संकटाचं, म्हणून त्यांचं आणखी एक नाव त्या ठिकाणी स्वयंभू म्हणून ठेवलं. ते म्हणजे काय? हरी. हरयती इति हरी, म्हणजे हरण करतो. काय हरण करतो? संकट हरण करतो म्हणून तो हरी. तर मग अशा प्रकारे स्वयंभू म्हणून हरी असं नाव ठेवलं. तर हे आहे भगवान यज्ञ यांच्या अवताराचं प्रयोजन. त्यांनी खूप दिव्य अशी लीला केली. त्या लीलेचं सुद्धा या ठिकाणी भक्त लोक चिंतन करत 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 भगवान परमात्म्यामध्ये तल्लीन होतात. यानंतर वर्णन केले भगवान कपिल. त्या ठिकाणी बघा महर्षी कर्दम आणि त्यांची पत्नी माता देवहूती यांच्या घरी भगवान कर्दम त्या ठिकाणी अवतार धारण करतात. कपिल महाराजांनी खूप मोठी तपस्या केली होती. आता त्याचं जे सखोल विशाल वर्णन आहे पुढे आपल्याला भागवतातच ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे आता फक्त छोटी छोटी कथाच सांगते. नाही तर म्हणणार हे असं एवढे कसं काय पळालं पुढे, कारण हे तिथे असंच दिलेलं आहे. आता सध्या तरी त्याचं फक्त काय दिलेलं आहे? संकेत दिलेला आहे. पुढे आपल्याला ही कथा अगदी विस्तृतपणे ऐकायला मिळेल. तर महर्षी कर्दम यांच्या घरी भगवान कपिल माता देवहूतीच्या गर्भामधून अवतार धारण करतात. आणि भगवान कपिल त्या ठिकाणी सांख्ययोग अर्थात ज्ञानाचा उपदेश माता देवहूतीला करतात. माता देवहूती आपल्या पुत्राच्या पुत्रमोहामध्ये मोहित झाली होती. भगवान जरी गर्भाला उदराला आले, पोटी भगवान जरी आले, तरी पण आईची आसक्ती असतेच ना. आईची आसक्ती जशी सामान्य माता आपल्या पुत्रांवर स्नेह करते, तशीच या ठिकाणी माता देवहूती देखील आपल्या पुत्रावर स्नेह करते. भगवान कपिल तर निघून गेले होते कधीच. जसं भगवान कपिलांचा अवतार झाला तर महर्षी कर्दम माता देवहूतीला सोडून वनाला निघून गेले होते, परंतु मातेला एकमात्र आधार होता ना. मग त्या ठिकाणी भगवान कपिल यांनी सांख्ययोग अर्थात ज्ञान उपदेश देऊन त्या ठिकाणी या संसाराचं मिथ्यात्व सिद्ध केलं. या संसारामध्ये सार असार काय आहे याचं तत्व सांगून भगवान परमेश्वराला वस्तुतः जाणणं, स्वरूपतः जाणणं हेही मनुष्य जीवनाचं एक सर्वात मोठं उद्देश आहे. आणि याची प्राप्ती करणं हेच आपल्या जीवनाचं धन्य आहे, धन्यता आहे यामध्येच. अशा प्रकारे हे ज्ञान जेव्हा माता देवहूतीला त्यांनी दिलं, म्हणजे बघा मुलाने आईला उपदेश दिला, तर भगवान कपिल यांनी आईला उपदेश दिला. तर पुत्रमोहामध्ये म्हणा किंवा आणि सर्व प्रपंचाच्या मोहामध्ये, प्रपंचाच्या मोहरूपी चिखलामध्ये फसलेल्या माता देवहूतीला त्या ठिकाणी भगवान कपिल उपदेश करून सावरतात. जसा उपदेश झाला, माता देवहूती या संपूर्ण मिथ्याजालामधून बाहेर येते आणि आपला पुत्र म्हणजेच भगवान कपिल यांच्यामध्येच त्या ठिकाणी विलीन होऊन जाते, तल्लीन होऊन जाते. तर ही सुद्धा अत्यंत सुंदर आणि दिव्य कथा आहे. या कथेचं सुद्धा भक्त लोक सदाकार होऊन चिंतन करतात. याच्या पुढे वर्णन आलेलं आहे की भगवान आता या ठिकाणी अत्यंत सुंदर अवतार धारण करतात बरं का. काय आहे त्या अवताराचं वर्णन? म्हणतात भगवान त्या ठिकाणी ऋषी अत्री जे आहेत, महर्षी अत्री, त्यांची पत्नी कोण? माता अनसुया. माता अनसुया आणि अत्री यांच्या घरी भगवान दत्त रूपाने अवतार धारण करतात. तर खूप तपस्या केली होती अत्री ऋषींनी. कशा करता? म्हटले की देवा तुम्ही माझ्या घरी पुत्र म्हणून माझ्या घरी जन्माला यायचं, पुत्र रूपाने मला तुम्हीच पाहिजे आहात. भगवान म्हटले आजपासून मी स्वतःला तुम्हाला देऊन टाकलं. देण्याला संस्कृतमध्ये म्हणतात दत्त. मी आज तुम्हाला दत्त म्हणजे मी देऊन टाकला. आपण म्हणतो ना दत्तक घेतला म्हणजे काय, आपल्याला घेऊन टाकलं. तसंच हे मी तुम्हाला स्वतःला देऊन टाकलं. तर देऊन टाकलं म्हणून त्या ठिकाणी यांचं नाव काय पडलं? दत्त. आणि तेव्हापासूनच यांना आत्रेय, आत्रेय म्हणजे अत्रींचे पुत्र ते आत्रेय, आणि हे झाले यांचं नाव दत्त. दोन्ही मिळून झालं काय? दत्तात्रेय. तर अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांचा या ठिकाणी अवतार होतो. भगवान दत्तात्रेय अत्यंत तपस्वी वैराग्य वेश आहे. भगवान दत्तात्रेय ज्या ठिकाणी की आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर अशा प्रकारे त्रिमुखी दत्त आपण मानतो. अनेक पुराणांमध्ये हे वर्णन आहे. तरीही भागवत पुराणानुसार भगवान दत्तात्रेय हे एकमुखी आहेत. म्हणजे असं नाहीये की एकमुखीच आहेत भगवान दत्तात्रेय, त्रिमुखी देखील आहेत. परंतु पुराणांमध्ये जे अंतर्भेद आहेत, मतांतर आहेत, त्याप्रमाणे या ठिकाणी भगवान दत्तात्रेय
जसं भगवान विष्णू, भगवान शंकर आणि ब्रह्मा या तिघांचाही एकत्र एकाच मुखामध्ये अवतार आहे, तो म्हणजे भगवान दत्तात्रेय. तर यांनी काय केलं? भगवान दत्तात्रेयांनी फार सुंदर संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला उपदेश दिला. हे अवधूत गीता नावाने पुढे प्रसिद्ध आहे. भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत. भगवान दत्तात्रेयांनी सुंदर असा दिव्य उपदेश देऊन संपूर्ण विश्वाला तारण करण्याचं अद्भुत कार्य केलेलं आहे. आणि हे आपल्याला दशम स्कंधाच्या नंतर पुढे एकादश, द्वादश खूप सुंदर अशा कथा आहेत बरं का. आणि इतकं दिव्य सुंदर तत्व आहे. संपूर्ण भागवत एक दिव्य तत्व आहे. आता तरी कुठे सुरू झालेलं आहे. जेव्हा भागवत संपत येईल तेव्हा कळेल की खरोखर काय आहे. श्रीमद भागवतामध्ये अशी एकही कथा उपाख्यान असं नाहीये जे की याच्यात नाहीये. सगळं काही येतं, सगळ्या वंशा बघा, सगळं काही येते. म्हणजे भगवंताने जे जे अवतार केले, ज्या ज्या लीला केल्या, ज्या ज्या तत्वांना त्या ठिकाणी रचलं, या सर्वांचं वर्णन भागवतामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. एक एक उपाख्यानांच्या माध्यमातून अनेक प्रकारे सुंदर सुंदर तत्वचिंतन ऐकत ऐकत हे श्रीमद भागवत या ठिकाणी आपलं पूर्ण होईल. तर अशा प्रकारे भगवान दत्तात्रेय, मग या भगवान दत्तात्रेयांची उपासना, आराधना करून करून त्या ठिकाणी राजा यदू आणि सहस्रार्जुन या दोघांचं इथे वर्णन केलेलं आहे की राजा यदू आणि सहस्रार्जुन या दोघांनीही भगवान दत्तात्रेयांची उपासना केली आणि त्यातून त्यांनी सगळं प्राप्त केलं. म्हणजे बघा, भोगाची सुद्धा सामग्री प्राप्त केली, भक्तीची सामग्री देखील प्राप्त केली आणि मुक्तीची सामग्री देखील भगवान दत्तात्रेयाच्या उपासनेतून प्राप्त झाली. अशा प्रकारे असं अद्भुत दिव्य असं महात्म्य भगवान दत्तात्रेयांचं आहे. तर यांचं वर्णन त्या ठिकाणी करून करून, यांच्या लीलेचं, यांच्या तत्वाचं चिंतन करून करून भक्त लोक त्यांना तदाकार होऊन जातात. यानंतर आणखी एक अवतार वर्णन करून सांगतायत की म्हणतात, ब्रह्मा सांगतायत की नारदा, एकदा मी यज्ञ केला होता. म्हणतात खूप मोठा दिव्य असा यज्ञ केला. तर यज्ञामध्ये भगवान परमात्म्याची मी कशा प्रकारे फार मोठं तप केलं होतं. यज्ञाचं पुढे वर्णन आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीला उत्पन्न करायचं ठरवलं, जेव्हा देवाची आज्ञा झाली होती ना, मग आता सृष्टी निर्माण करायची म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने घनघोर तप केलं. तपाशिवाय काही नाही, बस तप तप. त्या ठिकाणी जेव्हा त्यांना कळलं ना की मला काय करायला पाहिजे सृष्टी निर्माण करण्याकरता, तेव्हा आकाशवाणीतून त आणि प असे 2 शब्द प्रादुर्भूत झाले, तप तप. मग तेव्हा ब्रह्मदेवाने तप केलं आणि तप केल्यानंतर त्यांना मानस पुत्र झाले. पुत्रांचं नाव काय होतं? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. सृष्टीचे आदीमध्ये सगळ्यात पहिले पुरुष ब्रह्मा होते आणि त्याच्यानंतर यांनी रचलं त्यांना ते सनकादी होते. तर सनकादी जे 4 ऋषी आहेत त्या ठिकाणी त्यांनी अवतार धारण केला. म्हणतात की ब्रह्मा सांगतात की या तपस्येच्या माध्यमातून भगवान परमात्मा साक्षात माझ्या पुत्र रूपाने सनक, सनंदन आदी रूपामध्ये अवतार धारण करून येतात. ती गोष्ट पुढे आणखी वेगळी, मला कळलं नाही. म्हणतात की भगवान तर आले अवतार घेऊन, पण मी त्यांना काय म्हटलं, जा बरं तुम्ही जाऊन सृष्टी निर्माण करा. हे म्हटले, हो सृष्टी निर्माण कुठे करायची, आम्ही तर तपस्या करायची, आम्ही संन्यासी बनायचं, आम्ही काय विवाह वगैरे करणार नाही, आम्हाला वैराग्य आहे. मग ब्रह्मा म्हटले, हे बघा आम्ही कशा करता तुम्हाला उत्पन्न केलं आणि तुम्ही काय करायला निघाले. ब्रह्मदेवाने शाप देऊन टाकला. म्हटले तुम्ही 5 वर्षाचे आहात ना, तर 5च वर्षाचे कायमचे राहा, कधी तुमचं वय वाढणार नाही. म्हटलं हे चांगलं की मग वय वाढलं की डोकं पण वाढतं. मग ते डोकं जसं जसं वाढेल ते शिंगाच्या रूपात बाहेरही फुटतं, हो की नाही. मग ते माणसांचं जसं जसं वरती येतं ना डोकं, मग त्यातून होतं काय, आपण जे बाल स्वरूप आहे बघा, जेवढं वय कमी असतं बाल स्वरूप असतं, त्या बाल स्वरूपामध्ये काय असतं, अत्यंत निरीह निरागस भाव असतो. तो भाव फार निर्मळ आहे, प्रेमळ आहे. त्यांच्या मनामध्ये कुठलं पाप नसतं, अत्यंत निष्पाप. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना, दोष, क्लेश, कलह नसतात. आणि आपल्याला कोण पाहते आणि कोण नाही पाहत यांना घेणं देणं नसतं. आपल्याला कसं रे लोकांच्या समोर नीटच वागायचं आणि लोक नसले की घरामध्ये आपलं काही का चालेल ना. परंतु लहान पोरांचं असं काहीही नसतं. ते घरी जसं वागतील बाहेरही तसंच वागतील, उलट बाहेर थोडं जास्त येडावणी करतील. म्हणजे त्यांना अगदी काय असतं, फार निर्मळ.
तर असं निर्मळ अंतःकरणातून जेव्हा भगवंताची भक्ती निघते ना, तर ती सहज आणि एकदम सरळ थेट भगवंतापर्यंतच पोहोचते. आणि आपलं जे अंतःकरण आहे ते कसं आहे, दूषित आहे, अनेक प्रकारचे मळ आहेत. मग ह्या सर्व मळामध्ये ती जी नामस्मरण, ते जे चिंतन, ती जी काय भक्तिभाव आहे, तू इथे कुठेतरी काय म्हणतात, इथेच मुरून जातो, भगवंतापर्यंत पोहोचत नाही. मग अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सनकादी ऋषींना शाप दिला, परंतु ते सनकादी साक्षात भगवंताचाच अवतार होते. या लीलेचं, या भगवान सनकादी जे आहे त्यांनी संपूर्ण सृष्टीला आत्मस्वरूपाचं ज्ञान दिलं. आत्मस्वरूपाचं ज्ञान देऊन संपूर्ण सृष्टीमध्ये ते बाल स्वरूपामध्ये निरंतर भ्रमण करत राहिले. तर असे हे संत महात्मा सनकादी ऋषी यांचंही फार दिव्य आहे लीला चरित्र. याचं जरी चिंतन करत राहिले तरी भक्त तदाकार होऊन जातात. हा भगवंताचा आणखी एक अवतार आहे. त्यानंतर वर्णन केलं, म्हणतात की बघा, धर्म जे आहे, धर्मांची पत्नी होती दक्षाची कन्या. दक्ष होते ना प्रजापती, तर दक्ष प्रजापतीची जी कन्या होती तिचं नाव होतं मूर्ती. तिचा विवाह झाला होता धर्मासोबत. आणि या धर्माचा, या मूर्तीपासून भगवान परमात्म्याचा अवतार झाला. त्यांचं नाव होतं नर आणि नारायण. नर नारायण रूपामध्ये भगवान अवतार धारण करतात. आणि यांनी काय केलं जीवनभर, नर नारायणाने काय केलं, फक्त आणि फक्त तपस्या केली. तपस्येच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही केलं नाही, फक्त आणि फक्त तप. आणि हे अगदी अवधूत वेश धारण करून निरंतर तप करत राहायचं. या तपाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण विश्वाला, संपूर्ण चराचराला तपस्येचं महत्त्व सांगितलं. अशा प्रकारे तपस्येचं महत्त्व काय आहे हे विश्वाला पटलं. कधी नरनारायणाने तपस्या केली. आणि आजही भगवान नरनारायण कुठे आहेत, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे तर नरनारायण आहेत, परंतु हे स्वरूपतः आहेत. या ठिकाणी भगवान नरनारायण भगवान अवतार धारण करून आलेले आहेत, एकाच आईच्या आणि वडिलांच्या उदरामधून. तर हे नरनारायण त्या ठिकाणी बघा, बद्रीनाथ जो आहे, बद्रीनाथ तुम्ही गेलात का, बद्रीनाथ केदारनाथ, तर बद्रीनाथामध्ये भगवान बद्रीनाथ जिथे विराजमान आहेत, बद्रिकावन जिथे होतं, भगवान बद्रीनाथ जिथे विराजमान आहेत, तिथेच एकीकडे नर पर्वत आहे आणि एकीकडे नारायण पर्वत आहे. तर नरनारायणांच्या मध्ये भगवान बद्रीनाथ, बद्रीविशाल त्या ठिकाणी आजही तपस्या करतात, निरंतर तपस्या. त्यांचं ते तपस्येची मूर्ती त्या ठिकाणी आजही विद्यमान आहे. अशा प्रकारे त्यानंतर वर्णन केलं की बघा, अत्यंत सुंदर भगवान परमात्मा अवतार धारण करून येतात आणि भक्तांचं फार अनुग्रह करतात, अत्यंत कृपा करतात आपल्या भक्तांवर. तर एक सुंदर त्या ठिकाणी उदाहरण दिलं. काय म्हणतात की भगवान परमात्मा ध्रुवाला अनुग्रह करण्याकरता आले होते. विमाता म्हणजे सावत्र आई सुरुची, तिने काय केलं, आपल्या पुत्राला म्हणजे ध्रुवाला त्याच्या पित्याच्या मांडीवर बसण्याकरता थांबवलं आणि काय म्हटली की तुला जाऊन तप करावं लागेल आणि तपस्येतून तू भगवंताला प्रसन्न कर. भगवान प्रसन्न झाले की वरदान माग. काय वरदान मागायचं, म्हटले की मला सुरुचीच्या गर्भामधून जन्म दे. म्हणजे सुरुचीच्या गर्भातून जन्म झाला की मग मी राजसिंहासनावर बसू शकेल. अर्थात तू बसू शकत नाही कारण तू माझा पुत्र नाही. मग तू माझा पुत्र होऊन ये आणि माझा पुत्र होण्याकरता तुला तप करावं लागेल. तसं काही शक्य नाही. बघा, उपदेश दिलाय ना. आता ही गोष्ट आपल्याला पुढे येईलच, फार सुंदर आहे. तर उपदेश दिला जसं विमातेने, हे गेले तप केलं, तपस्या केली, घनघोर तप केलं. 6 महिने तप केल्यानंतर भगवान त्या ठिकाणी नारायण प्रकट झाले आणि आपल्या भक्तावर दिव्य अनुग्रह केला. येऊन तप प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ताम. जिथे की ध्रुव महाराज खूप सुंदर स्तुती करतात की हे भगवान, हे नारायण, माझी जी वाणी आहे, माझी जी वाचा आहे ही अत्यंत स्तब्ध झाली होती, परंतु आपल्या कृपेतून आता मी तुमची स्तुती करत आहे. म्हणजे मी स्तुतीही करू शकत नव्हतो, परंतु तुमची कृपा झाली म्हणून आता मी जी काही आहे ती स्तुती करू शकतो. अशा प्रकारे भगवान ध्रुवावर अनुग्रह करण्याकरता येतात. ही जी लीला कथा आहे, लीला चरित्र कथा
ही पण फार अद्भुत आहे, दिव्य आहे. याचं जरी चिंतन केलं तरी फार आनंद आहे. सर्व भक्त लोक परमात्म्याच्या त्या दिव्य रूपाचं चिंतन करून त्या तदाकार होऊ शकतात. यानंतर एक अवताराचं वर्णन केलंय. म्हणतात की एक राजा होता, पृथ्वीवर एक राजा होता. त्या काळी फार क्रूर होता, अत्यंत अत्याचारी अन्यायी राजा होता. आणि त्याने काय केलं, फार पृथ्वीवर अन्याय करून 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 ब्राह्मणांवरही अत्याचार केला. म्हणतात गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम लोका समस्ता सुखिनो भवन्तु. बघा ही फार सुंदर रचा बरं का, सर्वांनी लक्षात ठेवा. काय आहे, गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम लोका समस्ता सुखिनो भवन्तु. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी शस्यशालिनी. म्हणतात की गो म्हणजे गो माता, गाय. ब्राह्मणेभ्यः ब्राह्मणादी देवता जे आहेत, शुभवस्तु नित्यम, हे ज्यावेळी आपल्यावर प्रसन्न असतील, ज्यावेळी आपल्यावर ते आशीर्वाद देत आहेत आपल्याला, तेव्हा समजायचं की आपलं कल्याण आहे. गोमाता प्रसन्न असली पाहिजे. अर्थात सगळ्यात पहिलं गोसेवा केली पाहिजे. आज गोसेवेपेक्षा गोरक्षेची जास्त गरज आहे. आपण गोरक्षा केली तर सेवा करू ना, गोमाताच नाही आपल्याकडे, मग गोसेवा कुठून करायची. म्हणून म्हणतात सगळ्यात पहिलं तर गोरक्षा करावी लागेल, कारण कलियुगामध्ये गोभक्षक खूप आहेत. म्हणून गोभक्षकांपासून आपल्याला गोरक्षा करणं आवश्यक आहे. त्याकरता गोमातेला प्रसन्न करावं. त्यानंतर म्हटले ब्राह्मणेभ्यः. बघा कधीही कदापि ऋषीमुनींचा अभिशाप घ्यायचा नाही. ब्राह्मणादी जे देवता आहेत यांची सेवा करा, फार मनापासून सेवा करा, मोठं वरदान मिळेल. अज्ञात आपल्याला माहितही होणार नाही की हे फळ आपल्याला कसं काय मिळालं, परंतु मिळून जाईल. मग अज्ञात मध्ये सुद्धा ब्राह्मणादी देवतांची सेवा केली तर तुम्हाला फार मोठं फळ मिळेल. आणि जर सेवा करता नाही ना आली तर निदान त्यांना त्रास तरी देऊ नये. संत महापुरुषांना ब्राह्मणादी देवतांना कदापि त्रास द्यायचा नाही, कारण की त्यांचा शाप कुळाला लागतो. महाराज, ब्राह्मणादी देवतांचा शाप फक्त आपल्या एकट्या माणसाला नाही लागत, पूर्ण कुळ उद्ध्वस्त होऊन जातं. गेलेली पिढी, आपली पिढी आणि आपल्या नंतरची पिढी सर्व काही नष्ट होऊन जातं. म्हणून ब्राह्मण देवता आणि गोमाता यांची सदा सर्वदा पूजा केली पाहिजे. आणि जर असं केलं तर काय होतं, म्हणतात गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम लोका समस्ता सुखिनो भवन्तु. समस्त लोक जे आहेत ते सुखी होतं. सुखी सगळे लोक जे आहेत, समस्त लोक म्हणजे काय, त्रैलोक्य इथे आहे. हे तीनही लोकांमध्ये केवळ सुख नांदतं, फक्त आनंद आणि आनंद असतो. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी शस्यशालिनी. म्हणतात वेळोवेळी पाऊस पडतो बरं का. बघा आपल्याकडे पाऊस नाहीये, दुष्काळच सध्याला. हे सगळं का आहे, गोमातेची सेवा नाही, ब्राह्मण देवतांचा मान नाही, संत महापुरुषांची पूजा नाही, संत महात्म्यांच्या वाणीचा त्या ठिकाणी आस्वाद नाही. त्यामुळे काय होतंय, आपल्याकडे काले वर्षतु पर्जन्य नाही, वेळोवेळी पाऊस पडत नाही. आणि पृथ्वी जी आहे आता शस्यशालिनी पाहिजे होती, म्हणजे अगदी धनधान्याने भरी भरी पाहिजे होती, एकदम हरित क्रांती ज्याला आपण म्हणतो. आता काय आपल्या वावरामध्ये ढेकळं ना, का बरं हे काळे ढेकळं काय, आता हिरवं पाहिजे होतं सगळीकडे, नाही. त्याचं काय कारण आहे, तिथे त्यामध्ये आपलाच कुठेतरी दोष आहे. आपण संत महात्म्यांची सेवा करत नाही, संत महापुरुषांची वाणी ऐकत नाही, गोमातेची सेवा करत नाही. त्याचंच हे फळ आहे की आज आपण कुठेतरी दुर्भिक्ष जीवन जगतोय, अत्यंत दुष्काळग्रस्त लोक. पृथ्वी शस्यशालिनी, त्याकरता गो माता आणि ब्राह्मण देवतांची काय करायची, पूजा करायची. मग या ठिकाणी असं झालं, राजा वेन जो आहे, राजा वेन, त्या राजा वेन कडून काय झालं, गोमाता आणि ब्राह्मणांची सेवा झाली नाही. माता पृथ्वीची आहे कुपित झाली, भगवती पृथ्वी रागावून गेली, फार कष्ट झालं. म्हणून भगवतीने काय केलं, आपले जे काही शस्य आहे, धनधान्य जे आहे, या सगळ्याला आपल्या उदरामध्ये गर्भामध्ये लपवून ठेवलं. माता पृथ्वी धनधान्य देत नाही. राजा वेन अगदी दुष्ट दुराचारी आहे आणि ब्राह्मण देवतांना फार कष्ट देणारा होता. ब्राह्मण देवतांनी कष्ट सहन केलं. जेव्हा धर्मावर आलं ना, सर्व ब्राह्मणांनी फक्त राजा वेन कडे एका क्रोधिष्ठ फक्त दृष्टीने पाहिलं, हुंकार केला,
त्या सरशी राजा वेन त्याच्या सिंहासनावर उठू पण शकला नाही, जागीच मरून पडला. मग राजा वेन जेव्हा मेला, मग आता राजा बनेल कोण, कारण त्याचा कोणी पुत्र नव्हता. मग राजा गेल्यानंतर आता राज्य कोण सांभाळेल असा जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा सर्व ब्राह्मणांनी एकत्र मिळून राजा वेनच्या शरीराचं मंथन केलं. मंथन केल्याबरोबर त्यामधून एक काळ्या रंगाचा पुरुष निघाला आणि त्याला सगळे काय म्हटले, बस बस बस. आणि त्याला संस्कृत मध्ये म्हणतात निषद. निषद बस बस म्हणजे निषद निषद अर्थात बस बस. मग त्याला निषद निषद म्हटले म्हणून त्याचं नाव काय पडलं, निषाद. आणि हा काय होता, अगदी काळा होता, रानटी होता, त्याच्यामुळे याला राज्य सांभाळायला देऊ शकत नाही, म्हणून त्याला काय म्हटले, जा तू आता आजपासून वनाचा राजा हो. तो जंगली होता, त्याला वनाचं राज्य देऊन टाकलं. तेव्हापासून हे जे निषाद आहेत ना, निषाद राज गुहक वगैरे हे सगळे निषाद परंपरेतूनच आलेले, तीच ह्यांचीही वंशावळ आहे. त्यानंतर मग म्हटले आता काय करायचं, परत एकदा मंथन करायचं, म्हणून सर्व ब्राह्मणांनी राजा वेनचं मंथन केलं आणि त्या मंथनामधून त्या ठिकाणी साक्षात नारायणाचा अवतार भगवान पृथु अवतार धारण करून येतात. हा आवेश अवतार आहे. आवेश अवतार म्हणजे ज्या ठिकाणी समजा एक काम आहे, काहीतरी काम करायचा प्रसंग असा पडलाय की त्यामध्ये दैवी शक्तीच फक्त काम करू शकते, दुसरं काम काही चालणार नाही. अशा वेळी भगवान परमात्मा पृथ्वीच्या मध्ये अवतार धारण करून येतात आणि बाकी वेळी तो पृथ्वी जो आहे तो त्या भगवान परमात्म्याचा भक्त होऊन राहतो, म्हणजे नारायणाचा भक्त पृथ्वी. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळी दैवी कार्य करायचं असेल तर भगवान नारायण साक्षात पृथ्वीमध्ये अवतरित होऊन ते कार्य पूर्ण करतात. मग अशा प्रकारे वेनच्या शरीराला मंथन करून त्या ठिकाणी काय आले, भगवान पृथ्वी अवतार धारण करून आले. आणि या पृथ्वींनी पाहिलं की आता मला पृथ्वीवर राज्य करायचंय, पण फारच मोठी समस्या आहे. बरं काय समस्या होती, आली का लक्षात समस्या? समस्या होती की राजा वेनमुळे झालं काय होतं, दुष्काळ पडला होता सगळीकडे, पृथ्वीवर कुठेही हिरवगार नाही. मग पृथ्वीवर काहीच नसल्यानंतर काय राज्य करायचं, प्रजेला काय खाऊ पिऊ घालायचं, मग काय करायचं असा प्रश्न पडला. आणि पृथ्वीला प्रार्थना केली, पृथ्वीची पूजा केली, अनेक प्रकारे विनवणी केली, पण भगवती पृथ्वी रुष्ट झालेली आहे, ती काय आता तयार नाही. भगवान पृथ्वी क्रोधिष्ठ झाले, म्हणजे आता काय करू, जर असं आता जर तू प्रसन्न झाली नाही तर पृथ्वीला नष्ट करून टाकेल मी. भगवती पृथ्वी म्हटली, हो थांबा थांबा, असं काही करू नका. मग काय करायचं, म्हटले तुम्ही एक काम करा, मी गोमातेच्या रूपामध्ये येते आणि तुम्ही माझं दोहन करा आणि दोहन केल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते माझ्यामधून तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे मा भगवती पृथ्वी गोमातेच्या रूपामध्ये आली आणि भगवान पृथ्वी यांनी गोमातेचं दोहन केलं, म्हणजे पृथ्वी देवीचं दोहन केलं आणि त्यामधून जेवढे काही धनधान्य आहेत, सस्य आदी, सोबत सोबत औषधी, या सर्वांचा उद्भव केला. तेव्हापासून पृथ्वीमधून अशा प्रकारे धनधान्य येत आहेत. हे दोहन केलं पृथ्वीचं कोणी, भगवान पृथ्वी यांनी. याच्यामध्ये पृथ्वीचं दोहन करत असताना अनेक प्रकारे लोक आले होते, जसं देवता होते. देवताने इंद्राला वासरू बनवलं आणि म्हटले जा गोमातेचं दोहन कर. म्हणजे दोहन म्हणजे काय, जाऊन दूध प्यायचं गोमातेचं. मग काय म्हटले, जाऊ इंद्राला वासरू बनवलं, तिथे जाऊन त्यांनी अमृत काढलं, अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र काढले. अशा प्रकारे दैत्यांनी बलिराजाला त्या ठिकाणी काय म्हटले, वासरू बनवलं. अशा प्रकारे अनेकांनी, ब्राह्मणांनी कुणाला काय आदी आदी आपले आपले जे कार्य होते, आपले आपले जे स्वार्थ होते, प्रत्येकाने त्या ठिकाणी पूर्ण केले. मग अशा प्रकारे पृथ्वी मातेचं दोहन करणारे, या संपूर्ण सृष्टीला परत एकदा आनंद प्रदान करणारे भगवान पृथ्वी आपल्या भक्तांवर अनुग्रह करून या धर्तीवर अवतार धारण करतात. हा अवताराचा एक सुंदर मोठा सुंदर असा प्रसंग आहे. याचं जरी चिंतन केलं, या कथेचं जरी चिंतन केलं तरी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची सहज प्राप्ती होऊन जाते. यानंतर एक अवतार धारण करून येतात भगवान. काय आहे तो अवतार, तर सांगतात भगवान नाभी आणि सुदेवी यांच्या घरी ऋषभदेव रूपामध्ये अवतार धारण करतात. राजा नाभी, त्यांची पत्नी सुदेवी. ऋषभदेव जे होते ते अवधूत होते, निरंतर आत्मस्वरूपामध्ये चिंतनामध्ये तल्लीन असायचे.
त्यांना कोण काय सांगते कोण काय नाही याच्याशी काही घेणं देणं नसायचं. फक्त आणि फक्त स्वरूपामध्ये चिंतनामध्ये तल्लीन परमहंस ही वृत्ती होती. तर असे परमहंस वृत्तीचे दिव्य असे अद्भुत अवतार भगवान ऋषभदेव यांचंही चिंतन केलं. भक्त लोक यांचंही तदाकार होऊन चिंतन करतात. यानंतर आता पुन्हा ब्रह्मा सांगतात की नारदा, एकदा असं झालं मी यज्ञ करत होतो आणि यज्ञ करत असताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा हयग्रीव रूपामध्ये अवतार धारण करून येतात. हयग्रीव अवतारामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलं म्हणतात, अनेक कार्य केले. हयग्रीव अवतारामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी वेदवाणी दिली. जे वेद आहेत ना सर्व, या वेदांना त्यांनी एका श्वासामध्ये मला देऊन टाकलं. एक श्वास फक्त त्यांनी सोडला आणि त्यातून सगळे वेद मला त्यांनी देऊन टाकले. त्याचबरोबर बघा राक्षस लोकांनी काय केलं होतं, ते म्हटले की सर्व दैत्य लोकांनी देवतांना जी आहुती जाते ना त्या आहुतीला स्वतःकडे वळवलं होतं. आणि आपण जी आहुती प्रदान करतो ना, जी आहुती मनुष्य लोक देतात, देवतांच्या नावाने आहुती देतात, तर त्या आहुतीमधून त्या देवतांना बळ मिळतं. आणि ते बळ मिळालं की ते आपले सगळे कामं सफलपणे पूर्ण करतात. आणि त्याच्यामध्ये आडवं कोण येतं, दैत्य लोक, जे राक्षस लोक आहेत ते मध्ये येतात आणि काय करतात, ती जी आहुती आहे ती स्वतःकडे वळवतात. अर्थात देवतांना शक्तिशाली होऊ देत नाही. मग त्याच्या बदल्यात कोण, स्वतः शक्तिशाली होतात. मग भगवान जे आहेत हयग्रीव, त्यांनी या ठिकाणी सर्व दैत्यांकडे जाणाऱ्या आहुतीला बंद करून देवतांकडे तिला वळवलं, म्हणजे देवता लोकांना शक्तिशाली बनवलं. अशा प्रकारे पुढे अवतार आहे चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी म्हणतात की भगवान परमात्मा मत्स्यावतार धारण करून पृथ्वीला आणि सर्वांना त्या ठिकाणी रक्षण करतात. तर चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी एक राजा होते, त्यांचं नाव आहे सत्यव्रत, जे की भावी पिढीचे भावी युगाचे मनु होते. तर मनु महाराज जे पुढे होणार होते ते आता या पृथ्वीच्या शेवटी प्रलयाच्या वेळी सत्यव्रत नावाचे राजा होते. त्यांच्या घरी भगवान मत्स्य रूपाने अवतार धारण करतात आणि राजाला सांगतात की राजा, पृथ्वीला त्या ठिकाणी नौका बनव आणि सगळे ऋषीमुनी जेवढे आहेत, सप्तर्षी गण, त्यांच्या सोबत सर्व श्रुती वेदाच्या ज्या ऋचा आहेत, या सर्वांना घे आणि तू स्वतः त्या पृथ्वीरूपी नौकेमध्ये बैस आणि त्या ठिकाणी मी स्वतः या नौकेला वाहून पहिलं तीरावर घेऊन जाईल आणि जेव्हा नवीन सृष्टी तयार होईल तेव्हा तुम्ही सगळे लोक तिथे असेच्या असे स्वतः प्रादुर्भाव तुमचा होईल. अशा प्रकारे भगवान मत्स्य काय करतात, जेव्हा पृथ्वीचा प्रलय होतो तेव्हा स्वतः एक दोर बांधून, वासुकी जो नाग आहे त्याला त्या ठिकाणी बांधून मत्स्य भगवान स्वतः त्याला तोंडामध्ये पकडून त्याला सोबत समुद्रामधून घेऊन जातात. पृथ्वीला एक नौका बनवून या समुद्रामधून पहिल्या तीरावर नेतात. बाकी सगळे डुबून गेले, अत्यंत सुरक्षितपणे वाचले ते म्हणजे कोण, राजा सत्यव्रत, वेद श्रुती आणि त्या ठिकाणी सगळे ऋषी मुनी लोक, आणि हे वाचले. त्यानंतर पुढची जी युग निर्माण होणार आहे ती यांच्यापासूनच सुरू झालं. मग हे जे सत्यव्रत राजा आहे पुढच्या युगामध्ये सगळ्यात पहिले मनु झाले. अशा प्रकारे भगवान मत्स्य हा अवतार अत्यंत दिव्य आहे. अत्यंत सुंदर रूपामध्ये मत्स्य भगवान अवतार धारण करतात. यानंतर पुढे एक अवताराची कथा येते. म्हणतात समुद्र मंथनाच्या वेळी बघा काय झालं, समुद्र मंथन चालू होतं. तर त्यावेळी भगवान बघा वासुकी नागाला बांधलं होतं. त्या ठिकाणी मंदराचल पर्वत होता, रवी म्हणून काम करत होता. सगळे देवता, मुख्य देवता, मुख्य दानव सगळे एकत्र आले आणि त्यांनी मंथन सुरू केलं. परंतु मंथन करता करता मंदराचल पर्वत जो होता तो अगदी घसरून समुद्रामध्ये पडायला लागला. आता समुद्रामध्ये जर तो पडून गेला तर मंथन करायचं कसं? मंथन म्हणजे कळतं ना काय? हा, तुम्ही दही मंथन करता ना, बरोबर, घुसळण. हा, समुद्राचं घुसळण चाललं होतं, मंथन चाललं होतं. तर त्यावेळी भगवान काय करतात, सर्व देवतांची दानवांची प्रार्थना ऐकून त्यांनी कच्छप अवतार धारण केला आणि कासव बनून त्या ठिकाणी मंदराचल पर्वताला आपल्या पाठीवर देवानं घेतलं. आणि आता देवाच्या पाठीवरती मंदराचल पर्वत आहे आणि वरून घुसळण चाललेलं आहे. तर या समुद्र मंथनामध्ये एक असं दिव्य अद्भुत कार्य देवानं केलेले बघा. आणि त्यात झालं काय म्हणतात, देवाला फार खाज सुटली होती. अनेक युगापासून काम चालले,
फार श्रांत झाले होते, थकून गेले होते आणि विश्रांती काही मिळत नव्हती आणि फार खाज सुटली त्यांच्या पाठीला. मग भगवान परमात्मा कच्छप रूपाने अवतार धारण करून मंदराचल पर्वताच्या खाली गेले आणि पर्वत त्या ठिकाणी घुसळून चाललं होतं तर पाठ रगडून छानपैकी खाजवून निघाली. मग आता जेव्हा माणसाला खाज पूर्ण होते काय होतं, मग छान झोप लागते. म्हणजे जे आहे काय म्हणतात त्याला, तुम्ही जे समजा, तर ती खाज गेल्यानंतर झोप लागली देवाला. अनेक काळानंतर देवाने फार सुंदर समुद्रामध्येच निद्रा घेतली. ते शेष नागावर झोपले होते ना भगवान परमात्मा, तर ते क्षीरसागर शयन करतात. भगवान क्षीरसागर शयन म्हणतात ना, शेष शयना. तर भगवान शेष नागावर क्षीरसागरावर दीर्घ काळापर्यंत आनंदाने सुखपूर्वक झोपून राहिले. मग श्रांत झाले होते, छान वाटलं त्यांना. अशा प्रकारे भगवान कच्छप यांनी समुद्र मंथन कार्य करण्याकरता सुंदर असा कच्छप अवतार धारण केला आणि भक्तांचं त्या ठिकाणी फार मोठं दुःख हरण केलं. असे भगवान कच्छप. यानंतर म्हटलेलं आहे की आणखी एक सुंदर अवतार आहे भगवान नरसिंहांचा. बघा, हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य, हिरण्याक्ष आधीच मारला होता, आता उरला होता ना हिरण्यकश्यपू, त्याला पण आता भगवंताने निपटवलं. कसं म्हणतात, प्रल्हादाच्या माध्यमातून. भगवान परमात्म्याचे एक निष्ठ भक्त प्रल्हाद, त्यांची कथा तर पुढे येईलच, त्याच्यामुळे आता विस्तारपूर्वक सांगत नाही. मग प्रल्हाद जे आहेत निरंतर हरिचिंतन करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्राचा निरंतर जप चाललेला आहे. तर त्यामध्ये त्या ठिकाणी भगवान नरसिंह खांबामधून अवतार धारण करून येतात आणि जसं नरसिंहांना पाहिलं तसं हिरण्यकश्यपूने गदा उचलली आणि त्यांच्याकडे मारायला धावला. तसं भगवंताने त्याच्या फुंकर मारून त्याच्याकडची गदा उडवून लावली, त्याला उचललं आणि मांडीवर धरलं आणि नख्यानं फाडून काढलं. अशा प्रकारे भगवान नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपू सारख्या मोठमोठ्या दैत्यांना मारतात आणि आपल्या भक्तांना सुखी करतात, सुरक्षित करतात, आनंद देतात. ही सुद्धा एक खूप सुंदर दिव्य अशी लीला कथा आहे. याचंही भक्त लोक एकाग्रतेने चिंतन करतात. यानंतर वर्णन आलेलं आहे गजेंद्र. गजेंद्र जो आहे आपल्या सर्व बंधू बांधवांसमवेत त्या ठिकाणी सरोवरामध्ये क्रीडा करण्याकरता गेला होता, लीला जल क्रीडा करायला. आणि तिथे झालं का, एक फार मोठ्या मगरीनं त्या गजेंद्राला पकडलं आणि अनेक प्रकारे प्रयत्न केले गजेंद्राने, पण ही मगर काही सोडेना. ती मगर पण काही सामान्य नव्हती, कोण होती ती आपल्याला पुढे नक्कीच ऐकायला मिळेल. तर मग अशा प्रकारे गजेंद्राने अनेक प्रयत्न करून सुटेना, बंधू बांधवांनी सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही सुटेना. मग या सर्व प्रयत्न विफल झालेले पाहून गजेंद्रानं काय केलं, म्हणतात की त्या सरोवरामधून एक कमळ आपल्या सोंडीनं तोडलं आणि ऊर्ध्वगतीला फेकलं, भगवंताकडे फेकलं आणि भगवंताला प्रार्थना केली की हे पद्मनाभ, हे नारायण, हे श्रीहरी, कृपा करून माझं रक्षण करा, माझा उद्धार करा. भगवान गरुड वाहन त्या ठिकाणी धारण करून तत्काळ आले आणि त्यांनी आपला भक्त गजेंद्रावर कृपा करून त्याचा उद्धार केला. ही कथा खूप सुंदर आहे, दिव्य आहे, पुढे ऐकायला मिळेलच. परंतु एक खूप सुंदर तथ्य याच्यामध्ये म्हणतात की बघा, सरोवर किती मोठं असलं तरी हत्तीच्या हत्ती मोठी झुंड हत्तीची ज्या सरोवरामध्ये उतरते त्या सरोवरात कमळ राहील का ना? कमळ तर केवढं सुकोमल असतं, मग कमळ काही राहिलं नाही. मग ह्या हत्तीनं कमळ तोडून देवाला फेकलं कसं काय? कमळ तर राहिलंच नाही ना. तेव्हा भगवती कमला, कमला म्हणजे माता लक्ष्मी, भगवती लक्ष्मी जी आहे ना, ती सगळ्यात पहिलं दुःख पाहते. कुणाचं? गजेंद्राचं. आणि ती काय करते, गजेंद्र जो आहे त्याने भक्ताचं, आपल्या भक्ताचं, गजेंद्राने जे आहे भगवान परमात्म्याचं मनामधून चिंतन केलेलं आहे आणि ते चिंतन सगळ्यात पहिलं पोहोचतं कोणाकडे? भगवती लक्ष्मीकडे, मातेकडे पहिलं जातं ना. बघा, पोरांचं दुःख सगळ्यात पहिलं कोणाला कळतं? आईला कळतं, वडिलांना नंतर कळतं. आणि आई सांगते वडिलांना पटवून की अरे आपल्या बाळाचं असे कसं आहे, म्हणजे आईचं काम येते. मग सगळ्यात पहिलं आईला कळालं की माझं बाळ दुःखी आहे, मग तेव्हा ते देवाकडे प्रार्थना करते की प्रभू तुम्ही जा आणि त्याला काय करा, त्याचं दुःख नष्ट करा. तर इथे संतांचा हा भाव आहे, संत महात्म्यांचा, की ते म्हणतात की भगवती लक्ष्मी जी आहे तिला दया आली आणि माझा जो पुत्र आहे गजेंद्र तो भगवान परमात्म्याची पूजा करण्याची इच्छा करतोय आणि त्याने मनातल्या मनात कमळाचं त्या ठिकाणी स्मरण केलं की आता या सरोवरात कमळ होते पण आम्ही नाचून नाचून तुडवले
आता जर कमळ असतं तर एक देवाला दिलं असतं, परंतु नाही ना, तर काय करायचं असं जेव्हा गजेंद्राला कळालं तेव्हा भगवती लक्ष्मीने ते अंतर्ज्ञानाने जाणलं आणि भगवती लक्ष्मीच्या हातात एक कमळ असतं बघा, कायम असतं ना, फोटोमध्ये पाहिलं असेल. हा, तर ते कमळ देवीने काय केलं, त्या सरोवरात फेकलं आणि गजेंद्रानं ते उचललं आणि देवाकडे फेकलं. म्हणे घ्या. याला म्हणतात मदत. आई कशी, आई म्हणजे आईच असते ना शेवटी. आई म्हणते हा चला काही झालं तरी. मग वडिलांना पटवलं. भगवती लक्ष्मी म्हणते अहो जा वाचवा आपल्या पुत्राला. मग अशा प्रकारे भगवान नारायण गरुड वाहन धारण करून आले आणि आपला गजेंद्र जो पुत्र आपला भक्त त्याला त्या ठिकाणी वाचवलं. ग्राहक याचा सुद्धा उद्धार केला. ग्राह म्हणजे ती मगरजाने पकडलं होतं, तिचाही उद्धार केला. ते कोण आहे ना, ही आपल्याला फार सुंदर कथा आहे. थोडीशी सस्पेन्शन मध्ये ती प्रतीक्षारत आहे, ती ऐकायला विसरू नका, येईलच कधी ना कधी. त्याच्यामुळे सत्संग ऐकायलाही सोडू नका. अशा प्रकारे भगवान गजेंद्राचा उद्धार करतात. ही कथा एक फार दिव्य आहे बरं का. बघा असं एकही उदाहरण मिळणार नाही. सगळीकडे माणसं आहेत ज्याने देवाला प्राप्त केलं, पण ही एकच पशु आहे. गजेंद्र म्हणजे हत्ती ना, असं आहे का हत्तीने देवाला मिळवलं, एका वाघाने, बैलाने, कुत्र्याने? अजिबात नाही. मी हत्तीने देवाला मिळवलं म्हणजे फार विशेष कथा आहे ही. माणसाने देवाला मिळवलं तर ठीक आहे ना, काय मोठी गोष्ट केली, माणसाच्या जीवनाचा उद्देशच ते. परंतु एका हत्तीनं सुद्धा देवाला मिळवलं म्हणजे देवाची भक्ती केली, देवाने त्याला उद्धार केला, म्हणजे फार दिव्य कथा आहे. अशा प्रकारे या कथेचंही चिंतन केलं तर भक्त लोक सहज परमात्म्याचं स्वरूप प्राप्त करतात. पुढे वर्णन केलेले की बघा बली जे आहेत, राजा बली, त्यांनी विश्वजित यज्ञ केला होता. दैत्यांचा राजा आहे ना बली. मग हे विश्वजित यज्ञ करतात म्हणजे काय, विश्वावर विजय मिळवायचा. अहो पण या दैत्यांचा जर विजय विश्वावर झाला मग सगळीकडे दैत्यांचं राज्य होईल ना, देवतांचं राज्य होणार नाही. आणि देवतांचं राज्य नाही म्हणजे दैत्य कशा अत्याचारी, अन्यायी, यज्ञ याग आदी होऊ देणार नाही, वैदिक कर्मकांड होऊ देणार नाही. जिथे तिथे संत महापुरुषांना फक्त त्रास 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 होईल. मग भगवान परमात्म्याने ते जाणलं, म्हणजे याचं यज्ञ कसा तरी आपल्याला काय करायचं आहे, मोडून काढायचा, यज्ञ मोडायचा. म्हणून भगवान त्या ठिकाणी वामन रूपामध्ये अवतार धारण करून आले आणि भिक्षेमध्ये काय मागितलं बलीला, म्हटले मला फक्त 3 पाय जमीन दे. बलीने संकल्प सोडला. आता हे शुक्राचार्य तिथेच होते, बलीचे गुरु. ते म्हटले अरे मूर्ख झाला की काय, द्यायचं नाही. म्हटले हे भगवान विष्णू आहे, तुला काय वाटतं 3 पाय जमीन म्हणजे काय, फार तर एक लहान बाळ हो. वामन अवतार, फार छोट्या बालक बटुक ब्राह्मण रूपामध्ये भगवान आले होते. लहान अगदी 5-6 वर्षाचं पोरग 3 पाय जमीन फक्त घेऊन किती अंतर होईल, 7 फूट 8 फूट 10 फूट फार तर. बलीला वाटलं देऊन टाकू, परंतु शुक्राचार्यांनी ओळखलं हे विष्णू आहे, हे साधारण कुणी नाही. मग बली राजा ते म्हटले आता मी संकल्प दिलेला आहे, मी देणार आहे, मी वचन दिलं, आता मी जल हातामध्ये घेऊन सोडणार. तेवढ्यात शुक्राचार्यांनी काय केलं, त्या ठिकाणी शंखाचं जे जिथून पाणी निघतं त्या छिद्रामध्ये जाऊन छोटंसं रूप घेतलं आणि त्यात जाऊन बसले. शंखातून पाणी येईना, अशी गंमत. पुढे म्हटले करायचं काय आता. मग भगवान वामन त्यांनी ओळखलं की हे शुक्राचार्य असे काही ऐकणार नाही. मग त्यांनी काय केलं, एक काडी घेतली, ती दर्भ म्हणतात ना आपल्याकडे, हा कुश, त्याला घेतलं आणि त्या शंखामध्ये फेकून मारलं. त्याबरोबर यांचे डोळे फुटले. काही काही ठिकाणी वर्णन आहे की ते जागीच मेले सुद्धा. मग ते गेले. त्यानंतर मग तिथून शुक्राचार्य समजा आंधळे झाले. मग फार दुःख झालं ना त्यांना, डोळेच गेले म्हणून ते तत्काळ बाहेर आले. शंखाचा रस्ता मोकळा, जल बाहेर आलं आणि बलीने संकल्प सोडला. आता काही असले, विष्णू असले तरीही मी संकल्प केलाय, मला मागे हटायचं नाही. अशा प्रकारे संकल्प केला आणि भगवान वामन म्हणतायत आता मी पहिलं पाय कुठं ठेवू. बघा 3 पाय जमीन घ्यायची ना, भलं मोठं दिव्य आकृती धारण केली आणि पहिलं पाऊल उचलून देवाने संपूर्ण ऊर्ध्वलोक पूर्णपणे घेऊन टाकलं. त्यानंतर दुसरं पाऊल ठेवलं पृथ्वीवर, संपूर्ण अधलोकही मिळवून घेतलं. दोन्ही लोक गेले. आता या त्रैलोक्य काबीज केलं 2 पावलामध्ये. म्हणले आता तिसरं पाऊल कुठे ठेवू. म्हटले आता काय करायचं, संकल्प अर्धा राहील ना, संकल्प पूर्ण झाला पाहिजे, देण्यासारखं आता उरलं काहीच नाही. राजा बली म्हटला हे बघा मला कळले तुम्ही कोण आहे, पण आता संकल्प झालेला आहे,
मग तिसरं पाऊल कुठे ठेवायचं आणि दानामध्ये मला फार सर्वश्रेष्ठ व्हायचंय, त्याच्याकरता मी सगळं काही देऊन टाकतो. सगळं काही देताना मग ते काय म्हटले, दानामध्ये जी वस्तू दिली जाते त्या वस्तूपेक्षा दान देणारा जास्त मोठा असतो. म्हणून ते म्हटले एक काम करा, हे सगळं तुम्हाला मी दान दिलं, हे सगळं एकीकडे आणि त्या सगळ्यांपेक्षा मोठा मी दुसरीकडे. आता उरलेला जो तिसरा पाय आहे तो तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा. परमात्म्याचं चरण कमल जसं बलीच्या डोक्यावर गेलं, भगवंताने पाय ठेवला आणि बली गेला पाताळात. म्हटलं आता तू पाताळाचा राजा हो. संपूर्ण पाताळ लोक त्याला देऊन टाकलं. सोबत सोबत इंद्राचं आसन भगवंताने बलीला दिलं. बघा इतकी सुंदर कथा आहे ही. कथा फक्त घेण्यायोग्य नाही, याच्यामध्ये ना घेण्यासारखं खूप काय आहे. काय आहे म्हणतात की बघा, भगवान परमात्म्याकडे अयाचितपणे अत्यंत निस्पृह काय म्हणतात एकदम निरपेक्ष भावाने जर आपण सर्वस्व समर्पित केलं तर आपल्याला ते सगळं मिळतं ज्याची कधीतरी कोणत्या तरी जन्मात आपल्याला कामना होती. बघा सगळं त्याच्याकडे सोपवायचं आणि असं काही मिळतं आणि मिळाल्यानंतर आपल्या लक्षात येतं, अरे हे आत्ता कसं काय मिळालं, याची कामना तर मी 25-30 वर्षापूर्वी केली होती आणि आता हे मला मिळालं. बघा भगवंताची कृपा, आज शेवटी का होईना ते मिळालं ना, उशिरा का होईना मिळालं. मग ती कामना जी आहे ती करत होतो म्हणून ते मिळत नव्हतं आणि आता कामना करायचं सोडून दिलं, त्याच्यावर त्या फळाची आस सोडून दिली तर ते आता सहज मिळून गेलं. अशा प्रकारे इथून आपल्याला ही शिकवण मिळते. त्यानंतर वर्णन आलेलं आहे, वर्णन करायचं की पुढे खूप मोठा अध्याय, तसा आपल्याला आणखी एक दिवस तरी नक्कीच लागेल. तर मग अशा प्रकारे आणखी 1-2 अवतार सांगू. जसं हंसावतार आहे, यामध्ये की नारदांना भगवंताने भागवत धर्माचा उपदेश केला. ब्रह्मा सांगतात की नारदा, तुला त्या ठिकाणी भगवंताने भागवत धर्माचा उपदेश केला, तर तो हंस अवतार जो आहे तोही भगवंताचाच अवतार आहे, भगवंताचं स्वरूप आहे. आणि त्या हंसावतारामध्ये उपदेश करून सर्व भक्त लोकांना आनंद प्रदान केला, ते भगवान हंस. यानंतर धन्वंतरी जे आहेत, धन्वंतरीचा अवतार, या ठिकाणी अमृत कलश घेऊन आले होते ना, त्या ठिकाणी कुठे समुद्र मंथरामधून. तर अमृत कलश सोबत त्यांनी औषधं पण आणली होते. आज जे औषधं आहेत आपल्याकडे आयुर्वेदिक, हे सगळेचे सगळे औषधं त्या ठिकाणी भगवान धन्वंतरीनं दिलेली आहेत. अशा प्रकारे भगवान धन्वंतरीचा हा अवतार. पुढे वर्णन केले, म्हणतात भगवान परशुराम आले होते. त्यांनी काय केलं ते म्हटले, ब्राह्मणांवर फार अत्याचार सुरू झाला. हे क्षत्रिय वैश्य आदी जे लोक होते त्यांनी ब्राह्मणांवर अन्याय केला, अत्याचार केला. त्यांचे यज्ञ याग आदी सफल होऊ दिले नाही, त्यांची तपस्या भंग करायला लागले. त्यांचा जो यज्ञ भाग आहे त्यांना मिळू देऊ, दान आहे त्यांना ते मिळालं नाही. कारण की ब्राह्मणाचं काय काम आहे म्हणतात, ब्राह्मणांनी कोणती नोकरी नाही करायची, ब्राह्मणांनी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय धंदा उद्योग करायचा नाही. ते केलं तर ब्राह्मणांना दोष लागतो. मग निर्दोष जगायचं असेल तर काय करायचं म्हणतात, ब्राह्मणाचं काम आहे शास्त्र शिकायचं आणि शास्त्र शिकवायचं. मग शास्त्र जे शिकतात त्यांचं काम आहे की ब्राह्मणांचं संपूर्ण खर्च जो आहे तो त्यांनी उचलायचा. समजा राजाकडे तुम्ही काम करतात, कशाचं शिकवायचं काम, शास्त्र शिकवायचं कार्य जर एखादा ब्राह्मण करतोय तर त्या राजाचं कर्तव्य आहे काय की संपूर्ण जे उदरभरण आहे, संपूर्ण पोषण या ब्राह्मणांचं राजाने करायचं. जसं उदाहरण द्रोणाचार्यांचं आहे. द्रोणाचार्य राजकुमारांना सगळं शस्त्रास्त्र विद्या शिकवली आणि त्या बदल्यात राजाने काय केलं, आपल्या गुरु द्रोणाचार्यांचं त्या ठिकाणी संपूर्ण भरण पोषण पालन करण्याचं कार्य केलं. मग अशा प्रकारे या ठिकाणी भगवान परशुराम अवतार घेतात. हे जे आहेत ब्राह्मणांचा फार अनादर होऊ लागला, अत्याचार वाढला, म्हणून 21 वेळा, एकदा नाही दोनदा नाही तर 21 वेळा भगवान परशुरामांनी त्या ठिकाणी क्षत्रियांना पूर्णपणे नष्ट केलं. म्हणजे पृथ्वी जी आहे क्षत्रिय विहीन केली. एकही क्षत्रिय उरला नव्हता पृथ्वीवर. आणि एकदा नाही तब्बल 21 वेळा संपूर्ण पृथ्वीला क्षत्रियांपासून विहीन केलं. कारण की यांनी ब्राह्मणांना त्रास दिला होता व सगळीकडे ब्राह्मण राज सुरू झालं होतं. अशा प्रकारे हे भगवान परशुराम यांनी सुंदर अवतार धारण केला. आणि यानंतर अत्यंत दिव्य परम अद्भुत सुंदर मेघश्याम भगवान श्रीराम
यांचा हा अवतार आहे. भगवान परमात्मा श्रीराम रूपामध्ये अवतार घेतात आणि मनुष्य बघा बाकी सगळ्या ठिकाणी भगवंताने कुठे पशुचे रूप घेतले, कुठे काय कुठे काय कुठे काय, जशी गरज पडली ना तशी रूपं घेतली. आता इथे माणसांची वळणं सगळे बिघडले होते. माणसांना जागेवर आणण्याकरता भगवान माणसांमध्ये जावं लागेल ना, त्याच्याकरता माणूसच बनून यावं लागेल. माणसांमध्ये काही नरसिंह म्हणून थोडी येतील, मग त्याच्याकरता त्यांना माणूस बनावं लागलं. एक मनुष्य आकृती धारण करून भगवान परब्रह्म परमात्मा त्या ठिकाणी श्रीराम रूपामध्ये अवतरित झाले. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत उज्ज्वल कीर्ती दिव्यतम अशी लीला संपूर्ण समाजामध्ये स्थापित केली. मायापती भगवान परमात्मा श्रीराम भगवती श्री सीता सहित त्या ठिकाणी जांबवंत हनुमान आदी लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्या सोबत अवतार धारण करून या संपूर्ण पृथ्वीला आनंदित करतात. पृथ्वीवर अवतार धारण करून भगवान श्रीराम या ठिकाणी सुरुवातीपासूनचीच लीला वर्णन पुढे होणारच आहे हा प्रसंग. तरीही त्यांचं जे संक्षेप चरित्र आहे, अयोध्येमध्ये भगवान श्रीराम राजा दशरथ आणि माता कौशल्य यांच्या घरी अवतार घेऊन येतात. बालवयामध्येच त्यांनी संपूर्ण शस्त्रसोबत शास्त्रविद्या ग्रहण करून अत्यंत अल्प वयातच अनेक दुष्ट राक्षसांना वध केला. दंडकारण्यामध्ये ऋषीमुनींचे यज्ञ सुफल व्हावे त्याकरता त्यांनी त्या ठिकाणी फार मोठे कष्ट घेतले. सोबतच भगवती माता सीता यांचं पाणी ग्रहण करून भगवान परमात्मा आता राज्याभिषेकाचा वेळ होता, परंतु त्यात वनवास झाला. वनवासामध्ये अनेक ऋषीमुनींची सेवा करत करत त्या ठिकाणी भगवान वनवासामध्ये राहू लागले. त्यात सीताहरण झालं. सीताहरणानंतर भगवान श्रीराम समुद्र लंघन करून त्या ठिकाणी रावणाचा वध करून परत अयोध्येला आले आणि त्यांनी अयोध्येमध्ये 1,000 वर्षापर्यंत चक्रवर्ती सम्राट बनून संपूर्ण पृथ्वीचे एकमात्र स्वामी राजा बनून राज्य शासन केलं. असे अद्वितीय भगवान अत्यंत पुण्य पवित्र निर्मल कीर्ती भगवान श्रीराम यांची सुंदर अशी दिव्यतम लीला आहे. आणि या लीलेचं चिंतन केलं. भगवान श्रीरामांच्या नामाचं, त्या गोड नामाचं नामचिंतन भगवत भजन चरित्र गान केलं तरीही त्या ठिकाणी अत्यंत सुखपूर्वक जीव बघा श्रीरामामध्ये विसावा घेतो. कारण की बघा श्रीरामाशिवाय विसावा कुठे हो जीवाला, परमात्म्याशिवाय विश्रांती आहे का कुठे, नाहीतरी फक्त धडपड धडपड धावपळ धावपळ पडपड पडपड झडपड हे जे काही आहे जीवनामध्ये बस अस्थिर वृत्ती आणि स्थिरता केवळ आणि केवळ परमात्म्यामध्येच आहे. म्हणून भगवान पवित्र कीर्ती श्रीरामांचं चिंतन करून त्या ठिकाणी आपण सर्व त्या श्रीराम स्वरूपाला एकाग्रतेने ध्यान करून त्यामध्येच विलीन होऊ शकतो, तदाकार तद्रूप होऊ शकतो. अशा प्रकारे ही उपासना त्या ठिकाणी भक्तलोक करतात. या अत्यंत सुंदर लीला चरित्र आहेत. याच्यामध्ये अजून खूप चरित्र आहेत, तर हे सगळे आपण उद्या ऐकू. अशा प्रकारे आजची झालेली सेवा परमात्म्याच्या श्री चरणावर समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय